नमस्कार मंडळी, मी शुभम आणि मी आलेलो आहे सध्या आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये, जिथे आपण कन्सल्टिंग करतो आणि ज्या प्लॉटला आपण मार्गदर्शन करून अशा पद्धतीचा प्लॉट थोडासा चांगल्या पद्धतीनं पुढे आणलेला आहे. तर मित्रांनो, ह्या प्लॉटचे जे मालक आहेत यांनी आपल्याला फर्स्ट टाइम यूट्यूबवरूनच कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी यूट्यूबवरून आपल्याला आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरून कॉल करून यांनी मला इथे बोलवलं होतं. तर हा प्लॉट माझ्या एरियाच्या खूप जवळ होता, त्याच्यामुळे मी इथं कंटिन्युअसली येऊ शकलो आणि व्हिजिट करून या प्लॉटचं पूर्णपणे मार्गदर्शन करू शकलो. तर तुम्हालाही कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईन असू द्या किंवा तुमचं जे भेट करून असू द्या, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय. तसेच कोणत्याही समस्येसाठी, समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकताय. तर मित्रांनो, या प्लॉटमध्ये अडचण अशी होती की याची कळी ड्रॉपिंग खूप कळी ड्रॉपिंग व्हायची आणि या प्लॉटची कळी ड्रॉपिंग आपण खूप चांगल्या पद्धतीने थांबवलेले आहे. तसंच या प्लॉटमध्ये सध्या कळी सेटिंग खूपच चांगल्या पद्धतीनं होत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला या प्लॉटमध्ये पूर्णपणे या प्लॉटची माहिती तुम्हाला मी कशा पद्धतीनं या प्लॉटला आपण कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं आणलेलं आहे तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर मला प्रोत्साहन मिळतं, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच माहितीशीर व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला कशा पद्धतीने या प्लॉटमध्ये आपण सेटिंग केलेली आहे ती सेटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या पिकाविषयी माहिती मिळेल. जेणेकरून या पिकाविषयी तुम्हाला बेसिक छोट्या छोट्या गोष्टींपासून ते पूर्ण मोठ्या गोष्टींपर्यंत पूर्ण नॉलेज आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. जेणेकरून लहान रोपं तुम्ही लावल्यापासून ते पूर्ण शेवटच्या तोड्यापर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटून जातील. तर एक नवीन सुरुवात आपण केली आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आणि चला, तुम्हाला मी कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये कोणत्या समस्या आल्या आणि किती दिवसांचा प्लॉट आहे, किती क्षेत्र आहे, याच्यामध्ये खर्च किती झाला, याचं आपण नियोजन पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, हा साधारणतः एक 30 गुंठ्याचा प्लॉट आहे, ज्या प्लॉटमध्ये पूर्णपणे कशा पद्धतीनं इथं बांधणी वगैरे करून घेतलेली आहे आणि या बांधणीमध्ये सुतळीचा वापर केलेला गेला आहे. वरती नेट आहे, हे जे नेट आहे ते शालिमारचं नेट वापरले गेले आहे आणि ही मिरची सध्या आहे 70 दिवसांची. 70 दिवस म्हणजे थोडक्यात 2 महिने कंप्लीट झालेले आहेत या मिरचीला आणि 2 महिने कंप्लीट आणि वरचे 10 दिवस. तर मित्रांनो, या मिरचीमध्ये आतापर्यंत बेसिकली फक्त 3च तोडे झालेत. त्याचं कारण असं होतं की पहिल्यांदा आपण या प्लॉटवरती व्हिजिट करत नव्हतो, किंवा या थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल की पहिल्यांदा आपलं या प्लॉटसाठी मार्गदर्शन नव्हतं. तर शेतकऱ्यांनी आपल्याला यूट्यूबवरून कॉन्टॅक्ट करून बोलवून घेतलं आणि त्यांच्या समस्येसाठी आपण पूर्णपणे इथं पोहोचलो होतो. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे या प्लॉटमध्ये खूप प्रमाणात कळी गळली होती सुरुवातीला. आपण याला नवीन कळी काढलेली आहे. तर नवीन कळी तुम्हाला कशा पद्धतीनं मी दाखवतोय, नवीन कळी तुम्ही बघून घ्या. तर ही बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीची झाडं आहेत, याच्यामध्ये कळी पूर्णपणे काहीच नव्हती, तर कळी गळली होती. मी तुम्हाला बॅक कॅमेराने तुम्हाला पूर्णपणे प्लॉट दाखवतो आणि सांगतो की याच्यामध्ये आपण काय काय केलं होतं. तर चला बघूया मागच्या कॅमेराने कशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये कळी सेटिंग केली आहे आणि कशा पद्धतीनं झाडांना खूप जास्ती प्रमाणात कळी आहे आणि फळ सेटिंग ही खूप चांगल्या प्रमाणात होत आहे आणि या प्लॉटचं ॲव्हरेज खूप चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे. हा साधारणतः 30 गुंठ्याचा प्लॉट आहे, ज्या प्लॉटमध्ये सध्या खूप रोपं बसलेली आहेत आणि या रोपांमध्ये हे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं आता सध्याची जी सेटिंग आहे ती खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे. हे फळ जे गळणार नाही आणि हे फळ न गळल्यामुळे आता आपल्याला ॲव्हरेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ दिसून येणार आहे. आणि आता सध्या बघू शकताय तुम्ही कळी कशा पद्धतीने सेट होत आहे. ही कळी अशा पद्धतीची जर प्रत्येक कळी सेट झाली तर याच्यामध्ये 5 ते 6 टन माल निघायला काही अडचण नाही आहे. परंतु मित्रांनो, कसं होतंय, वातावरण प्रत्येक वेळेस वातावरण चेंज होऊ लागलेलं आहे. दिवसातून 3 वेळा वेगवेगळे ऋतू आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळी थंडी पडते, दुपारी ऊन पडतं आणि संध्याकाळी परत गरमी होते. तर दमट हवामानामुळे काय होतं, कळी पूर्णपणे गळून जाते. तर ही कळी गळ थांबवण्यासाठी आपण ह्याला खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्नानंतर हे आपल्याला यश हाती लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर कळी गळायची आपली थांबलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही पद्धतीचा प्लॉट करताना पहिलं नियोजन म्हणजे आपलं पूर्णपणे खर्चाचं मॅनेजमेंट असलं पाहिजे. तसेच वातावरण बघून आपण योग्य टायमाला योग्य स्प्रे घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला नुकसान सोसावं लागणार नाही. तर ही बघू शकताय कशा पद्धतीनं सध्या माल सेट होत आहे. ही बघू शकताय इथली कळी जी आहे ती सेट झाली आहे सध्या. ही कळी त्याच्या आधी सेट झाली आणि ही कळी आता नंतर सेट होईल, जेणेकरून आपल्याला 3 टप्प्यामध्ये माल तोडलेला बघायला भेटून जाईल.
तर हे मालाचा कलर बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं याला शायनिंग आलेले आहे. याला आपण समर्थ सोडला होता, समर्थमुळे या मालाला पूर्णपणे शायनिंग आलेले आहे. आणि तसेच तुम्ही माल फुगवण्यासाठी 60-20चा वापर करू शकताय, जेणेकरून तुमचा माल खूप चांगल्या पद्धतीनं फुगेल. आणि अशा पद्धतीनं काही जे माल आहेत जे लंबुळका होतोय तो माल लंबुळका होणार नाही. तर याला आपण सध्या हे माल जो लंबुळका होतोय याच्यासाठी आपण याला 60-20 सोडणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितला कशा पद्धतीने या प्लॉटमध्ये कळी सेटिंग झालेली आहे. तर वातावरण चेंज झाल्यामुळे किंवा आता आपण बघू शकतोय दिवसातून 3 वेळा वातावरण चेंज होते. कशा पद्धतीनं दुपारी काही वेळा ऊन पडतं, दमट हवामान होतं आणि ढगाळ हवामानामुळे पूर्णपणे कळी गळून जाते. तर याच्यासाठी काय करायचं आहे, याच्यासाठी जास्तीत जास्त बेसिक असा फॉर्म्युला आहे. जास्त तुम्ही काही नाही करायचं. याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कळी गळते अशी वाटली, कळी जेव्हा गळते असं थोडंसं जरी वाटलं, तर त्याच्यानंतर तुम्ही प्लॅनोफिक्सचा याला स्प्रे घ्यायचा आहे. प्लॅनोफिक्सचा स्प्रे घेतल्यानंतर कळी तुमची थोडीशी गळायची थांबून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही याला कॅल्शियम बोरॉन द्यायचा आहे खालून. तसेच 3 किलो गूळ प्रति एकराला अशा पद्धतीनं गूळही खालून सोडून घ्यायचा आहे, जेणेकरून कळी गळायची तुमची थांबून जाईल. आणि त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडून ते नाही झालं, शक्य नाही झालं आणि कळी गळली, एखादा दिवस लेट झाला आणि कळी पूर्णपणे गळून गेली, तर आपण काय केलं पाहिजे, त्याला गूळ तर सोडलाच पाहिजे, कॅल्शियम बोरॉन ही सोडावं लागणार आहे. प्लॅनोफिक्सचा स्प्रे हे तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, कारण जी राहिलेली जी थोडीशी कळी आहे ती तरी तुम्हाला थांबवावी लागेल. आणि परत तुम्ही नंतर सोडू शकता सिक्सर सोडल्यानंतर काय होईल, कळी चांगल्या पद्धतीनं झाडामधून बाहेर पडेल आणि कळी जास्त प्रमाणात वेण टाकेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे स्प्रे ग्रो टोटल म्हणून एक स्प्रे आहे. ग्रो टोटल एक औषध येतं, त्याचा स्प्रे घ्या. ग्रो टोटलचं औषध घेतल्यावर काय होतं, कळीचं प्रमाण झाडामध्ये खूप चांगल्या प्रमाणात वाढतं. ते टॉनिकमध्ये येतं, त्याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकताय, जेणेकरून आपली कळी जास्त प्रमाणात वाढू शकते. तर या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं कळी आणि कशा पद्धतीनं या झाडांमध्ये माल सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण असेच व्हिडिओ अपलोड करत असतो, जेणेकरून अपलोड व्हिडिओ नंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मिळून जाते आणि जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण माहिती तुम्हाला सोयीस्कर होऊन जाते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इतर व्हिडिओ पहा ज्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. आपण खूप व्हिडिओ टाकले आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला या नेटचा खर्च, काठी, तर तार तुम्हाला बांधणी किती दिवसाला असते, तसेच बाकीच्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत आणि इथून पुढे हे अपलोड होत राहतील, जेणेकरून तुम्हाला सगळ्या पद्धतीची माहिती मिळेल. आणि तुम्हाला ही कन्सल्टिंग हवी असेल तर आपल्या नंबरवरती कॉल करू शकता. तुम्हाला मी ऑनलाईन कन्सल्टिंग करायचा प्रयत्न करेन. तसेच जर तुमच्या एरियामध्ये जास्तीत जास्त प्लॉट असतील तर मी तिथं येऊन व्हिजिट देण्याचाही 100% प्रयत्न करेन. तर चला शेतकरी राजांनो, भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या शेतकरी राजासोबत. धन्यवाद.